चला पाचवा प्रश्न पाहू। जर x वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट असेल तर k ची किंमत काढा। इथे एक अट दिलेली आहे, काय मुळांची बेरीज ही मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे तर k ची किंमत काढायला सांगितली आपल्याला। ठीक आहे ना, मग आपण काय करू, दिलेले जे वर्ग समीकरण आहे त्या वर्ग समीकरणाची आधी सामान्य रूपासोबत तुलना करू, कारण आपल्याला मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार ह्या दोन्ही गोष्टी लागतात। आणि आपण पाहिले मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार हे सहसंबंध काय असतात त्याच्या सहगुणकासोबत, ते पाहिले आपण वर्ग समीकरणाचं आहे ना। मग आपल्याला आधी x वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 ची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत आपण तुलना करू। आधी तुलना करून आपल्याला abcच्या किमती मिळतील त्या लिहू आपण। a बरोबर काय होते इथं 1, b बरोबर काय होते इथं वजा 4k आणि c बरोबर काय होते इथं तर k अधिक 3। ठीक आहे, आता समजा अल्फा व बीटा ही दोन मुळे असल्यास काय लिहिता येते आपल्याला, अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए बरोबर आहे। मग अल्फा आणि बीटाचं अल्फा अधिक बीटाची किंमत काय येईल याच्यावरून इथून काढली तर, जर किंमत काढून सोडवतो म्हटलं तर वजा बी अधिक ए वजा बी काय आहे वजा 4k छेदात ए है ना, वजा बी छेदात ए म्हणजे काय 1, तर हे काय होते वजा वजा अधिक 4k 1। आणि तसेच आपण अल्फा गुणिला बीटाची किंमत काढतो म्हटलं तर काय होईल सी छेद ए, सी किती आहे के अधिक 3 छेदात 1 म्हणजेच के अधिक 3 बरोबर आहे। ठीक आहे, आता दिलेल्या अटीवरून किंवा अटीनुसार अट काय आहे तर अट आहे की मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर दुप्पट अल्फा गुणिला बीटा है ना। मुळांची बेरीज ही गुणाकाराच्या दुप्पट आहे। मग मुळांची बेरीज काय आली आपली 4k दुप्पट मुळांचा गुणाकार काय आला आपला k अधिक 3। आता हा 2 इकडे पाठवू, 4 छेदात 2 गुणिला k बरोबर k अधिक 3, हे 2 कटले समजा इथे 2 आले, मग काय झालं 2k बरोबर k अधिक 3। मग ह्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, k जर का इकडे ट्रान्सफर केला पाठवला तर 2k वजा k बरोबर 3, 2k मधून 1k गेला म्हणजे k बरोबर 3 अशा प्रकारे। ठीक आहे, चला तर आता 6वा प्रश्न सोडू। 6वा प्रश्न काय, जर अल्फा आणि बीटा ही अल्फा व बीटा ही y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची दोन मुळे असतील तर अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्गची किंमत काढा आणि अल्फाचा घन अधिक बीटाचा घन ची किंमत काढा। मग याला 2 भागात केलं मी। चला तर आधी काय लिहू, आधी आपण दिलेलं वर्ग समीकरण लिहू। ठीक आहे ना, मग दिलेले वर्ग समीकरण काय आहे y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0। ठीक आहे ना, आपल्याला पहिल्यांदा काढायचं आहे अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग। हे तुम्हाला थोडं आठवायला पाहिजे की असं एखादं सूत्र तुम्ही आधीच्या वर्गात शिकले किंवा आपल्या याच्या आधीच्या भागातही शिकले, म्हणजे याच पाठात, जसं की ए अधिक बी कंसाचा वर्गचं सूत्र काय आठवते का, एचा वर्ग अधिक 2ab है ना अधिक बीचा वर्ग बरोबर आहे। तर ह्याच्यात जर का मी ए म्हणजे अल्फा समजलं, बी म्हणजे बीटा समजलं, तर हे फॉर्म्युला हे सूत्र कसं लिहिता येते मला, अल्फा अधिक बीटाचा वर्ग बरोबर अल्फाचा वर्ग अधिक 2 गुणिला अल्फा बीटा अधिक बीटाचा वर्ग।
आणि ह्याच्यातलं मला अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्गाची किंमत काढायची, म्हणजे या दोन पदाच्या वर्गाची बेरीज काढायची. मग याला मी इकडं पाठवतो, म्हणजे हे होईल अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग. हे पद जर का मी इकडं घेतलं तर ते वजा 2 गुणिला अल्फा बरोबर बीटा बरोबर अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग होऊ शकते, है ना. ह्याची किंमत काढणं म्हणजे याची किंमत काढणं. आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर एका जागेवर मुळांची बेरीज आहे, त्याचा कंसाचा वर्ग आहे, वजा एका जागेवर कंसाचा एका जागेवर मुळांची बेरीज होती त्याचा वर्ग होता, आणि इथे काय आहे तर मुळांचा गुणाकार आहे आणि त्याची दुप्पट आहे, है ना. म्हणजे मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार जर का मला ह्या समीकरणावरून काढता आला तर त्या किमती मी इथं ठेवून याचं उत्तर आणू शकतो, बरोबर आहे का. मग त्याचाच वापर करू आपण या सूत्राचा. बघा आता याची तुलना करू आधी. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू. तुलना केली तर आपल्याला a ची किंमत मिळते a बरोबर 1, b बरोबर -2 आणि c बरोबर -7. ठीक आहे. चला आता मुळांची बेरीज काढून घेऊ. अल्फा अधिक बीटा बरोबर काय वजा b छेद a, बरोबर आहे का. मग वजा b म्हणजे काय तर -2 -2 छेदात a म्हणजे 1, म्हणजे काय ते वजा अधिक 2 झाला, 2 छेदात 1 म्हणजे, ठीक आहे ना. तसेच अल्फा गुणिला बीटा बरोबर काय असते c छेद a, c काय -7 छेदात 1 म्हणजे -7. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग. मग ते सूत्र वापरू. अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग बरोबर अल्फाचा वर्ग अधिक 2 गुणिला अल्फा गुणिला बीटा अधिक बीटाचा वर्ग. मग याच्यावरून हे जर का पद इकडं घेतलं मी तर हे होईल अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 गुणिला अल्फा गुणिला बीटा बरोबर अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग, बरोबर आहे. मग इथे किती ठेवा अल्फा अधिक बीटा त्याचा वर्ग. अल्फा अधिक बीटा काय आलता 2, मग 2चा वर्ग वजा 2 गुणिला अल्फा गुणिला बीटा किती आलतं -7 बरोबर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग झालं. मग याला सोडवा. 2चा वर्ग झाला 4 वजा अधिक आणि 7 2 14, है ना, बरोबर आहे का. मग किती झालं अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग बरोबर 14 आणि 4 18 झालं. समजलं का. अशा पद्धतीनं. ठीक आहे. हे झालं एक. आता दुसरं ह्याच सूत्रासारखं घनाचं सूत्र होतं तुम्हाला आधीचं. काय होतं a चा घन अधिक 3 गुणिला ab कंसात a अधिक b आणि अधिक b चा घन. मग ह्याच्यासारखं जर का अल्फा आणि बीटा वापरतो म्हणलं तर काय होईल इथं अल्फा अधिक बीटाचा घन बरोबर अल्फाचा घन अधिक 3 गुणिला अल्फा बीटा गुणिला अल्फा अधिक बीटा आणि अधिक बीटाचा घन. मग ह्याच्यातले आपण हे दोन पदं जर का एका बाजूला ठेवले, जसं इकडं आपण हे दोन पदं ठेवले होते याला ट्रान्सफर केलं, तसंच हे दोन जर का इकडं ठेवतो म्हणलं तर हे होईल अल्फाचा घन अधिक बीटाचा घन आणि इकडे काय होईल तर अल्फा अधिक बीटा कंसाचा घन आणि हे मधलं पद ह्याला इकडं पाठवून देऊ, म्हणजे हे -3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा बरोबर अल्फाचा घन अधिक बीटाचा घन असेल, बरोबर आहे का. मग आता ह्याच्यात किमती ठेवू. किमती तर इकडं काढल्याच आपण अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिला बीटाच्या. मग अल्फा अधिक बीटाचा घन म्हणजे इथं अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे 2, मग 2चा घन वजा 3 गुणिला अल्फा गुणिला बीटा. अल्फा गुणिला बीटाची किंमत काय होती -7. पुन्हा अल्फा अधिक बीटाची किंमत काय होती 2 बरोबर अल्फाचा घन अधिक बीटाचा घन. मग याला सोडवा. 2चा घन 8 वजा अधिक 3 7 21 21 दोन्ही 42 बरोबर अल्फाचा घन अधिक बीटाचा घन. मग 42 आणि 8 म्हणजे अल्फाचा घन अधिक बीटाचा घन बरोबर 42 आणि 8 किती झाले 50. अशा पद्धतीनं. ठीक आहे. चला 7वा प्रश्न पाहू. 7व्यामध्ये 2 गणित येतात, त्यामधलं एक आहे जर 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0 या समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर k ची किंमत काढा. तुम्हाला आठवते का जर का
मुळाचं स्वरूप ठरवणे हा व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला तर त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की मुळाचं स्वरूप हे विवेचकाच्या किमतीवरून ठरते. आता इथे काय सांगितलं आहे, मुळे वास्तव व समान आहेत असं सांगितलं आहे. ठीक आहे ना, म्हणजे याचा अर्थ मुळाचं स्वरूप काय आहे ते सांगितलं. मग आता जसं तिथे आपण शिकलो की जर का विवेचकाची किंमत 0 असेल तर वर्गसमीकरणाची मुळं ही वास्तव आणि समान असतात, है ना. मग आता त्याचं उलटं म्हणायचं, त्याला जो उलटं की मुळं जर का वास्तव व समान असतील तर याचा अर्थ विवेचकाची किंमत 0 असेल. म्हणजे याचा अर्थ या वर्गसमीकरणाच्या विवेचकाची किंमत 0 आहे. मग ती 0 ठेवायची, घ्यायची, वर्गसमीकरणाची तुलना करायची सामान्य वर्गसमीकरणासोबत आणि ABCच्या किमती घ्यायच्या, विवेचकाच्या सूत्रात त्या किमती ठेवायच्या ABCच्या आणि त्याला सोडवायचं. मग Kची किंमत येऊन जाईल, है ना. मग याचं उत्तर लिहिताना कसं, 3y वर्ग अधिक KY अधिक 12 बरोबर 0 याची तुलना करू आधी. AX वर्ग अधिक BX अधिक C बरोबर 0 सोबत तुलना करू. तर A ची किंमत निघते आपली 3, B ची किंमत निघते आपली K आणि C ची किंमत निघते 12, बरोबर आहे. मग दिलेल्या अटीनुसार अट काय दिलेली आहे की वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील. याचा अर्थ काय होते, जर मुळे वास्तव व समान असतील तर मी काय लिहू शकतो, विवेचक म्हणजेच डेल्टाची किंमत 0 असेल. म्हणजे याचा अर्थ डेल्टा म्हणजे काय, तर B वर्ग वजा 4AC ची किंमत 0 असेल. मग आता याच्या जागेवर ह्याच्यातल्या किमती ठेवून देऊ. Bचा वर्ग म्हणजे Kचा वर्ग वजा 4 गुणिला A म्हणजे 3 आणि C म्हणजे 12 बरोबर 0. Kचा वर्ग वजा 4 त्रिक 12 आणि 12 गुणिला 12 किती, 144 बरोबर 0. मग हे 144 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जर का पाठवले तर ते अधिक होतील. आता इकडे वर्ग आहे आणि ही पण वर्गसंख्या आहे, मग वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ ना, दोन्ही बाजूचे. तर K बरोबर काय होते, 144 हा अधिक 12चा पण वर्ग आहे आणि 144 हा वजा 12चा पण वर्ग आहे. म्हणजे याचा अर्थ Kची किंमत अधिक 12 आणि वजा 12 असेल. ठीक आहे. अशाच पद्धतीनं दुसरं समीकरण पण सोडवायचं आहे. याच्यातलं दुसरं समीकरण असं आहे, K गुणिला x कंसात x वजा 2 अधिक 6 बरोबर 0. तर या समीकरणाला सोडवण्यासाठी आपल्याला याला आधी सामान्य रूपासारखं मांडावं लागेल. म्हणून याला KXनं या कंसाला गुणून घेऊ. KX गुणिला x म्हणजे KXचा वर्ग वजा 2 गुणिला KX आणि अधिक 6 बरोबर 0. आता हे सामान्य रूपासारखं आलं. आता याची AX वर्ग अधिक BX अधिक C बरोबर 0 सोबत तुलना करू, है ना. मग तुलना जर का केली तर आपल्याला ABCच्या किमती मिळतात. मग A ची किंमत काय मिळते इथं, K. B ची किंमत काय मिळते इथं, वजा 2K आणि C ची किंमत काय मिळते इथं, तर 6. मग दिलेल्या अटीवरून या गणिता या सारखंच लिहायला लागलो. दिलेल्या अटीनुसार काय होती अट आपली की याचे मुळं कसे आहेत, मुळे समान आणि वास्तव. मुळे जर का वास्तव व समान असतील याचा अर्थ काय होते की विवेचकाची किंमत 0 असेल. म्हणजेच B वर्ग वजा 4AC ची किंमत 0 असेल. मग टाका याच्यात ABCच्या किमती. B वर्ग म्हणजे काय, वजा 2Kचा वर्ग वजा 4 गुणिला A काय 1 गुणिला C काय 6 बरोबर 0. मग वजा 2Kचा वर्ग काय होईल, अधिक 4K वर्ग वजा 4 सक 24K बरोबर 0. आता ह्याच्यातून Kची किंमत काढायची आपल्याला. ठीक आहे ना. मग ह्याच्यातून काय करू, Kची किंमत काढायसाठी K हे 24 तिकडं पाठवून देऊ आपण पहिले. तर 4K वर्ग बरोबर 24K होईल. ठीक आहे ना, अधिक झाला तिकडे गेल्यामुळं. मग आता 24 इकडे घेऊ आणि हा K इकडे घेऊ आणि 4 तिकडे पाठवू. ठीक आहे ना. इकडे वर्गवाला पद असल्यामुळं K इकडे घेतला आणि हा 4 इकडे भागाकारात पाठवला. तर K वर्ग सोबत 1
आहे ना, के कटला तर उरलं काय के, आणि इकडे 4 सक 24. कळलं? अशा पद्धतीनं. ठीक आहे.